मंडळी, आपली मराठी चित्रपट सृष्टी मागच्या काही वर्षात थोडी बॅकफूटवरती गेली होती. पण गेल्या वर्षी काही उत्तम सिनेमे आले आणि आता या वर्षात तर सलग 3-4 सिनेमे एकदम मस्त आलेले आहेत आणि सर्वांनी थिएटरवर चांगली कमाई सुद्धा केलेली आहे. यात मग क्रांतिज्योती विद्यालय, त्यानंतर रितेश देशमुखच्या बहुप्रतीक्षित राजा शिवाजीनं यंदा चांगलंच मार्केट गाजवलंय आणि त्यानंतर प्रवीण तरडेंच्या देऊळ बंदच्या दुसऱ्या भागानं सुद्धा प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकलेली आहेत. तरी अजून देऊळ बंद 2 चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करतोय. पण काल पुन्हा एक नवीन चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. तो चित्रपट म्हणजे तुंबाडची मंजुळा. मंडळी, तुंबाड सारखा मास्टरपीस चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल, यात काही शंका नाही. पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या. ज्यांनी तुंबाड चित्रपट पाहिला होता त्यांना तुंबाडची मंजुळा हे नाव ऐकूनच उत्सुकता निर्माण झाली होती की याचा आणि तुंबाडचा नक्कीच काहीतरी संबंध असेल. पण दिग्दर्शकाचं नाव बघून आणि एकूणच ट्रेलर बघूनच तुंबाडचा आणि तुंबाडच्या मंजुळाचा काही संबंध नाहीये हे स्पष्ट झालेलं होतं. तरी पण चित्रपट नेमका कसा आहे हे लवकरात लवकर तुम्हाला सांगता यावं म्हणून मी कालच हा चित्रपट बघून आलो. काळजी करू नका, मी काही चित्रपटाची स्टोरी सांगून तुमचा मूड ऑफ करणार नाहीये. पण चित्रपट एकूण कसा आहे, काय मस्तपैकी जमून आलंय आणि काय अजून भारी करता आलं असतं, असं थोडक्यात माझं चित्रपटाविषयीचं मत मांडणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचा आहे की OTT प्लॅटफॉर्मवर आल्यावर घरात बसून पाहायचा आहे हे स्पष्ट सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया तुंबाडची मंजुळा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, सगळ्यात अगोदर एक थोडी नाराज करणारी गोष्ट सांगतो आणि मग दुसरी एक चांगली आनंदाची बातमी सांगतो. नाराज करणारी गोष्ट अशी आहे की तुंबाडची मंजुळा हा ओरिजिनल मराठी चित्रपट नसून एका कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे. 2025 मध्ये आलेला कन्नड चित्रपट सू फ्रॉम सो हा हॉरर कॉमेडी चित्रपटाचा तुंबाडची मंजुळा हा रिमेक आहे. आणि आता आनंदाची गोष्ट ही आहे की जो मूळ सिनेमा आहे सू फ्रॉम सो हा अजून हिंदीत पण डब झालेला नाहीये. त्यामुळं आपल्याकडे जास्त कोणी पाहिला असल्याची शक्यता कमी आहे. मी सुद्धा अजून तो चित्रपट पाहिलेला नाहीये. त्यामुळं आपण सू फ्रॉम सोला इथंच विसरून जायचंय आणि मस्तपैकी आपल्या माय मराठीत तुंबाडची मंजुळा बघायचा आहे. आपण आपलं मनोरंजन कसं होईल यावर फोकस करायचा आहे. तर आता वळूया चित्रपटाच्या स्टारकास्टकडे. म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विविध, म्हणजेच त्यांचं नाव आहे विविध कोरेगावकर. आणि यात इतके असंख्य आणि जबरदस्त अभिनेते आणि अभिनेत्री आहेत की मोजायला बोटं कमी पडतील. ट्रेलर आला तेव्हाच एकेकाची एंट्री बघून मी तेव्हाच हा चित्रपट थिएटरलाच पाहायचा असं ठरवलं होतं. जितेंद्र जोशी, ओम भूतकर, सई तामणकर, मकरंद अनासपुरे आणि आपल्या लाडक्या उषा नाडकर्णी असे काही प्रमुख चेहरे या चित्रपटात असले तरी इतरही अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची मोठी फौजच या चित्रपटात आहे. ही सर्व कलाकार मंडळी 2 तास आपलं पोटभर मनोरंजन करतात. कोकणातल्या एका सुंदर गावात या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे खुर्चीवर बसून आरामात कोकणाच्या सौंदर्याचा नेत्र सुखद अनुभव आपल्याला घेता येतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग आणि संवाद सगळंच उत्कृष्ट आहे. विशेषतः उषा नाडकर्णी आणि मकरंद अनासपुरे यांची पात्र नेहमीप्रमाणे अतिशय नैसर्गिक आणि बोलकी आहेत. तसंच चित्रपटातील गाणी वातावरणाला एक वेगळा फील देतात. विनोदी फर्स्ट हाफ, त्यानंतर सई तामणकरची रहस्यमय एंट्री आणि कथेचा हॉरर उत्तरार्ध प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करतो. चित्रपट तांत्रिक बाजूनेही उत्तम जमून आलेला आहे आणि रात्रीचे सीन्स असो की हॉरर सीन सगळं एकदम मस्त शूट झालेलं आहे. त्याबद्दल दिग्दर्शक विविध कोरेगावकर यांचं आणि लेखकाचंही कौतुक करावं लागेल. सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण चित्रपटावर मोकळ्या हाताने खर्च केलेला आहे हे पूर्ण चित्रपटात वारंवार लक्षात येतं. नाहीतर आपले बरेच मराठी चित्रपट योग्य निर्माते न मिळाल्यानं अपेक्षित दर्जाचे बनत नाहीत. असो, यानंतर विशेष कौतुक करावं लागेल ते ओम भूतकरचं. ओम भूतकरनं नेहमीप्रमाणे त्याच्या दर्जेदार अभिनयानं त्याची वजनदार उपस्थिती दाखवून दिली आहे. चित्रपटाच्या शेवटपर्यंत ओम भूतकरवरून आपली नजर हटत नाही आणि सईचा तर विषयच नाही. तिनं भले एंट्री लेट घेतली आहे पण थेटच घेतलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा आपलं मन जिंकून जाते, अर्थात नेहमीप्रमाणे. तर मंडळी, या झाल्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. आता वळूयात थोडं डावीकडे, म्हणजेच मला या चित्रपटात काय कमी पडल्यासारखं वाटतंय ते सांगतो. अर्थात हे सगळं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मंडळी, मला असं वाटतंय की या चित्रपटाला हॉरर कॉमेडी असं म्हणण्यापेक्षा फक्त कॉमेडी सुद्धा म्हणू शकतो. कारण यातल्या हॉरर सीन्सचा प्लॉट बिल्डअप करायला जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा वेळ दिला गेलेला नाहीये. म्हणजे म्हणावी तशी वातावरण निर्मिती होत नाही. म्हणजे कॉमेडीला जेवढा वेळ दिला किंवा काही अनावश्यक सीन्स टाळले ते कमी करून हॉरर सीन्स वाढवले पाहिजे होतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मराठी कॉमेडीतला तोचपणा या चित्रपटात जाणवतो. बाकी काही विशेष नावं ठेवण्यासारखं काही नाहीये. पण म्हणून चित्रपट बघू नका असं मी म्हणणार नाही. मस्त फॅमिली चित्रपट आहे, लाईट वेट आहे. विकेंडसाठी टाइमपास शोधत असाल तर हा चित्रपट एक चांगलाच पर्याय आहे. आणि विशेष सांगायचं तर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यात वेगळा फील आहे. कारण एकतर कोकणातलं शूट आहे, त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर कोकण खूप सुंदर दिसतं. तुम्ही ट्रेलर पाहूनच याचा अंदाज लावू शकता. आणि दुसरं म्हणजे हॉरर असल्यामुळं पण थिएटरमध्ये अजूनच जास्त मजा आली. त्यामुळं मी तर म्हणेल की हा चित्रपट थिएटरमध्येच बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
आणि हा रिव्ह्यू आवडला असेल तर जाता जाता आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.